नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल. याचं नाव आहे मुहूर्त मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघत आहोत आश्रमशाळेतील शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट. ती अपडेट कोणती याच्यातून सुरुवात करूया व्हिडिओला. अपडेट अशी आहे, आश्रमशाळेतील त्या 597 कंत्राटी शिक्षकाची पुनश्च नियुक्ती मंजूर. आकृतीबंधातील 1497 पदांपैकी 900 जागा अद्यापही रिक्त. आदिवासी विद्यार्थी कला क्रीडा संगणक शिक्षणापासून वंचित. राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी शिक्षकांच्या न्यायालयीन संघर्षानंतर आदिवासी विकास विभागाने अखेर एक पाऊल मागे घेतले आहे. उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या म्हणजेच मॅट अंतरिम आदेशांना मान देऊन सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष हजर असलेल्या 797 कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षकांना सन 2026-27 या आगामी वर्षासाठी पुनश्च कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आदिवासी विकास विभागाकडून यासंबंधीचा शासन निर्णय जरी जारी करण्यात आला आहे, मात्र या निर्णयानुसार शासनानेच मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार निम्म्यापेक्षा अधिक शाळांमध्ये अद्यापही शिक्षक नसल्याने आदिवासी भागातील हजारो मुले कला, क्रीडा, संगणक शिक्षणापासून वंचित राहणार आहे. शासकीय आश्रमशाळांमधील कला, क्रीडा व संगणक शिक्षकांची पदे रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात देण्यासह बाह्य स्रोतांद्वारे नवीन भरती करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू होत्या. या विरोधात जी.एड. आव्हाड, N.S. साबळे, R.S. कापडे व आकाश निकम यांच्यासह अनेक कंत्राटी शिक्षकांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच मॅट आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने कंत्राटी शिक्षकांना सेवेतून खंडित न करण्याचे आणि त्यांच्या जागी बाह्य स्रोतांद्वारे नवीन नेमणुका न करण्याचे अंतिम आदेश दिले होते. न्यायालयाच्या याच कायदेशीर दणक्यामुळे शासनाला या 597 शिक्षकांना चालू वर्षात पुन्हा सामावून घेण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आदिवासी विकास विभागाच्या 16 नोव्हेंबर 2022च्या सुधारित आकृतीबंधानुसार प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत एक कला, एक क्रीडा व एक संगणक शिक्षक अशी एकूण 1497 पदे मंजूर करून बाह्य स्रोताद्वारे भरण्याचा शासनाने निर्णय घेतला. मात्र मागील वर्षी मंजूर 840 पदांपैकी 242 क्रीडा, 187 कला, 168 संगणक असे एकूण 597 शिक्षक कर्तव्यावर हजर होते आणि त्यांनाच आता पुन्हा नियुक्ती मिळत आहे. परंतु आकृतीबंधानुसार मंजूर 1497 पदांपैकी केवळ 597च शिक्षकांनाच सामावून घेता येत असल्यामुळे तब्बल 900 शाळांमध्ये हे कला, क्रीडा व संगणक महत्त्वाचे विषय शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नाहीत. परिणामी दुर्गम भागातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातही क्रीडा, कला आणि संगणकाचे दान मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. तर विद्यार्थ्यांचं भवितव्याशी खेळ. एकीकडे डिजिटल इंडिया आणि खेळांना प्रोत्साहन देण्याच्या गप्पा मारल्या जात असताना आदिवासी विकास विभागाअंतर्गत मंजूर असलेल्या 1497 पदांपैकी तब्बल 900 पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जुन्या 597 शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने रोजगार मिळाला असला तरी उर्वरित शेकडो आश्रमशाळांमधील गरीब विद्यार्थ्यांचा संगणक व क्रीडा शिक्षणाचा हक्क डावलला जात असल्याने शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंत्राटी शिक्षकांच्या कामगिरीचे होणार मूल्यांकन. पुनश्च नियुक्ती मिळणाऱ्या 597 शिक्षकांच्या डोक्यावरही शासनाची अटींची टांगती तलवार ठेवली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित समितीमार्फत या शिक्षकांचे मागील कामकाज समाधानकारक असल्याची खात्री करूनच त्यांना सन 2026-27 या वर्षाकरिता निवडले जातील. महत्त्वाची बाब म्हणजे या शिक्षकांच्या नियुक्ती आदेशात त्यांना भविष्यात नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन किंवा इतर लाभ देय होणार नाहीत असे स्पष्टपणे नमूद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदर नियुक्ती आदेश संबंधित न्यायालयीन याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहेत. तर ही होती आश्रमशाळेतील शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ करून शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.